फास्ट त्याला द्यायचं आणि त्याचं पीएम करायचं. पीएम हा पीएम. म्हणजे आता पीएम कसं सांगतो तुला बघा हे तू समजून समजून इस्टॉक सांगतो का नाही तसं मोठं हॉस्पिटलात गेलं का त्याची इस्टॉक पडताळणी करते आणि एकदा का पडताळणी त्यांच्या नियमानुसार झाली डायरेक्ट आपल्या सरकारला कळलं केलं. आपलं सरकार होय आपलं सरकार. अरे कुठलं सरकार नाना संभाजीनं जळत असताना त्याच्या मरणाचा तमाशा बघत राहिलं ती काऊ पीक पाण्याखाली सडून गेलं तरी आमच्याकडनंच कर्जाच्या सोसायट्या वसूल करत राहते ती. काय चुकलं होतं आमचं संभाजी? अरे नको त्या अधिकाऱ्यांनी नको त्या पुढाऱ्यांनी ते दखल घेतली आणि नीट पंचनामा नाही केला तर आणि तू त्या सरकारला अनुदानाची गोष्ट सांगायलाच नाही मला. ए बाबा अरे मग तुला जरा मोके विचार शांत राहा. मड्याचा पंचनामा झाला असेल ना तर समजेकीशी उलट्या आपल्याला पडल्या असल्या माहिती आहे का? या चढणीची कागदपत्री संभाचं प्रकरण मिटवलं ना आपण हे पेटवायचं. त्या डुईच्या वाईचा ग्रामसेवक माहिती आहे? हा ते व्यक्त होय अशोक अरे त्याची सासू मारली मुकंती द्यायच्या आधी त्यानं सासूच्या बरोबर पीएम केलं. सालन अंतर मंजूर आठवड्याच्या आत 4 तारखेला घेऊन फिरायला गेले माहिती आहे का? त्याची एकदम मुगच होती पण आपली एकदम ठीक आहे. अरे उभं पिक्टर पाण्याखाली सडलं पण बाजाराला हमी भाव नाही म्हणून समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं बलिदान दिलंय आपल्या संपादनावर. आर्थिक मदत म्हणून सरकारचं इच्छा केली योजनेनंतर पीएम केलं म्हणून शासनाचं इच्छा केली कांद्याची इमेची आणि 3 चेक म्हणजे माहिती ना किती होती कमीत कमी 15 लाख. अरे हे सरकारने शासन गेलं नाना म्हणते म्हणजे असं अरे काय करणार एवढ्या पैशाचं? करोडपती होशील करोडपती. हो नाना 1 करोडाला 85 लाख कमी पडतात. गणित चांगलं बाळा तुझी टोटल नंतर माग भीमा कसं एवढं विचार करतोय बाबा? अरे नाना मडा दवाखान्यात न्यायचं म्हणजे तालुक्याला जावं लागेल आणि त्यासाठी माहिंदळ खर्च अरे कुठं आणू पैसे? आधीच काळ पडलाय घरात अरे सकाळ झालं खिसे पण रिकामे झाले पण पाहिजे. अरे बाबा कशाला टेन्शन घेतोय या मी आहे ना इथं सिच्युएशन गंभी तिथं नाना गंभी. तुमच्या वय झाले ना बरं भीमा काय आता एवढं हे बळ एवढा समजा गाव आपल्याला तालुक्याला घेऊन जायचं म्हणजे टेम्पो लागलं पण ही समजा जाऊ कशाला? अरे कशाला म्हणजे एक ती पाहिजे ना बाबा हा त्यानंच कसा आमचा जोड येईल टेम्पोच्या वाड्याचा बाकीच्या पैशाचा नाही म्हणजे सावकाराकडनं कर्जच काढतो तू या नावावर. मी आली की जास्त त्याला घेऊन टाकू आहे ना इकडे माझं त्याचं माझ्यावर बोलू नको या बाहेर कसं आहे आपलंच गाव आहे ना समाजकारी काय त्या मुलांना समाज वाईट वाटत म्हणून बाकी काय नाही ना. जायचं होतं लक्ष्मी संभाजी तुझ्या बाळपणासाठी साठवलेले पैसे आणून नाही ते नाना म्हणते मडा दवाखान्यात न्यायची कसली तरी स्कीम आली मेलेल्या घरच्याला पैसे मिळणार आहेत पण आणि त्यासाठी पैसे लागणार ते टेम्पोच्या भाड्याचं तेवढं आपल्याला बघावं लागतं बाकी नाना करतो म्हणजे आलो काय काय झालं
बाकीच काय सुरू आहे घरावर माहिती आहे ना तुला? आता जेमतेम 7-8 एकर वावर आहे, त्यात मी 17 हिस्से आणि त्यातले अर्धे तर भाताच्याच नावावर निघाले. उरलं सुरलं काय ना त्यात त्याच्या वर्षीला हिस्सा पाहिजे. उद्या जाऊन माझ्या समाजासारखं बरं वाईट काय झालं तर काय करणार आहेस तू? त्याच्याच मेहनतीत तर पैसे जिथं पण नाही, पण ते मेल्यावर मी ते खायला सोडायचे. तसं बी सरकारकडून शेतकऱ्याला मिळणारे पैसे उपकार नसतात. ते जर का आधी मिळालं असतं ना तर आज माझा भाऊ चिंता असता. तू ना मला 4 चौकात शांतपणा शिकवतो नको. कशाला टिकल्या मग फिरायलीस? जरा वापस वाटत की आपल्याला दुःख खायते. लक्ष्मी, आता तुला बाळपणाला रगड 4 महिने आणि तोवर मिळतंय की अनुदान? अगं अनुदान आलं की तुला बाळपणाला खर्च, तुला लेकराचं शिक्षण आणि डॉक्टर किती करताय माहिती आहे ना तुला? ही समजून भेटून जाईल. आणि नाना तसा भला माणूस आहे, तो दुसऱ्यांसोबत दांडी लबाडी करेल पण आपल्याला नाही फसवणार. मी ओळखतो की त्याला. हे बघ, तू जास्त विचार करू नका, सगळे विचार केला ना तू बघ कसं पैसे आले. नुसतं तो पावटा पावटा खाऊन खाऊन पोटा मरतो माझं माहिती आहे ना तुला. तसं बी आज काही संभाची माती होईल असं मला वाटत नाही. ते नाना आहेत ना, ते कसलं तरी स्कीम घेऊन आले. काय हे म्हणजे करण्याची केली नाही, ही म्हणजे नानानी दिलेल्या त्या घरातल्यांना मदत म्हणून पैसे मिळणार आहेत. स्कीम म्हणजे नानानी या कसलं 15 लाख. हे हळू ना, तुला बोलू नको आणि तिथं जाऊन बॉल नको वाजवा तुझं. माहितीये आज त्याला जेवाय का काहीतरी चांगलं येतो. देतेस ना पैसे? ए भीमा, काय ठरविलंस? नाना बोल वाटे या अंगाशी आता अंगात घेऊन येऊ कळलं का? हे बोलू थांबा, या औषध घेऊ ना. काय नो 15 लाख म्हटलं तुम्ही काय करा त्यात गट करा तो उपचारच करा. ए काय करताय का पुष्का? माझं मात्र बिघायला आले. 4-5 दिवसाचं दानपणी बंद केलं ना, 6व्या दिवशी नक्की कपल. मग मला बी मिळतं तर 15 लाख. अरे टेम्पो आला टेम्पो उचला ते मला. घेऊन जातो दवाखान्याला. दवाखान्याला आणतो अनुदानाला. दवाखान्याला आणतो अनुदानाला. दवाखान्याला आणतो अनुदानाला. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून
कलांश थिएटर सादर करीत आहोत. प्रतीक चौधरी लिखित, महेश कापरेकर आणि सागर चव्हाण दिग्दर्शित एकांकिका मळ निघालं अनुदानाला. गाव सलाम करी अशा बळी राजाला, अशा बळी राजाला, त्याच्या बलिदानाला तो अनुदानाला, तो अनुदानाला, अनुदानाला तो अनुदानाला, अनुदानाला तो अनुदानाला, अनुदानाला तो अनुदानाला. मला उलट आहे. आरमाड्याची पाय दक्षिणेकडे पाहिजे. पण कशाला म्हणजे दक्षिण म्हणजे यमाची दिशा. कसं नेतात त्या माड्याला. तेव्हा ते खाली. काय लावलं मी? हा? हो ना, सांगत येईल ना. आता ती मागच्या महिन्यात ती चुका पडल्याची बायको गेली होती. तिला बी तर तसंच नेलं होतं. स्वतःच्या डोळ्यात बी पाहिलं म्या. अरे ती बाई होती. यो बाप आहे. बायांचं आणि बापांचं वेगळं असतं. ओ कटरीनाची आजी, काय बी एवढं नसतंय. अहो बाई असली का बाप्या मेलंय तर माणूसच ना. मग त्याचे पाय तेवढ्याकडे नको का दक्षिण्याला? काय गं असं? हा? वय, वय. ए, नका. पण देवळाचं दार तर उत्तरेकडे आहे ना. बरोबर आहे, काय बरोबर आहे, की नाही? बरोबर आहे. पण देवाच्या तोंडात दक्षिणेकडे आहे ना. काय गं? म्हणजे देवाच्या घरी जाणाऱ्या माणसाचं पाय देवाच्या तोंडाकडे करायचं. हे काय आपल्याला पटत नाही मग तुझं? पटत नाही म्हणजे आधीपासून असंच चालत आलंय. आपण म्हणतोय की तू माझ्या नादी ए, नादी नका. आई, हे बसा. तुमच्या समजा दिशाच गणले. आपल्या जवळ गाव काय आहे रे? पश्चिममुखी बाहेर राहणार. हा मग आयु अयो काय अयो माहिती आहे ना म्हणून बसतात ना हॉस्पिटलला चालले कशाला होत्या दक्षिण उत्तर खेळत बसतात हा? चालली जाय ना बघितलं आता ह्याच्यामुळे अनुदान गेलं असेल. अरे का बसा बरं, आपल्याला लय लांब जायचंय. जायचंय जायचंय. लय लांब जायचंय. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. मड्याला का नाही मत आणि मन दोन्ही बी नसते. म्हणूनच तर मड्याची गाणी फक्त गात्या ऐकलं कोणी बी नाही. मड्याची असती ना ती फक्त बाडी. आता नुसती बाडी काय कामाची? नाही म्हणजे तिच्या पुसात भराया आणि नाकात सोडाया हवा बी लागते. हा मगच त्या बाडीला माणूस म्हणतात. आता थोडक्यात काय माणसं हवेवर जात्या आणि आमच्यासाठी हवेपेक्षा जास्त आशा. नाही म्हणजे मला बी आशा वाटते की यंदाच्या वक्ताला माझ्या कांद्याला चांगला बाजार भाव येईल म्हणून मी 150 टन कांदा उगवत एवढं तरी पेरलं ना म्या. पण कांदा काय उगवलंच ना. मग त्याची नुकसान भरपाई म्हणून मला आला फक्त 11 रुपयांचा चेक. आता काय करू आणि काय नको असं झालं मला. अहो आयुष्यात पहिल्यांदाच पाहतो तुला एवढं पैसे. आता एवढं पैसे बघून मला हे आडवी लागतं का काय? पण नाही याला जरा ठपकाच पडतो. शेतकऱ्याची अवलाद माझा बा म्हणायचा संभा अरे पाऊस पडेल तेव्हा पडेल आपण आपलं पेरून मोकळं व्हायचं. या पेरलं पण काय उगवलंच नाही ना. म्हणून या न्याय मागायसाठी आपल्याकडे 5 लिटरचं राखेचं डबडा घेतलं
आणि गेलो जिल्हा कार्यालयाच्या मागच्या समितीच्या ऑफिसवरच जाऊन उभा राहिलो. लागलो ना बॉम्ब लायला. अरे इथं कष्टाने पिकवायचं आम्ही आणि त्याची किंमत करायची तुम्ही. अरे तुम्ही कोण आहे आमच्या गावाची किंमत ठरवणारे? साहेब, मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे बरं का? नाहीतर याचा परिणाम लय वाईट होत्याल. हो, आपल्यासारख्या शेतकऱ्याची जर आपल्या देशात अशी अवस्था होत असेल तर साहेब, देश संपत चालला तुम्ही साहेब. अहो, माझ्या 150 टन कांद्याची नुकसान भरपाई म्हणून मला आलाय फक्त 7 लाख रुपयाचं चेक. हो ताई, ऐकलं का? माझ्या 150 टन कांद्याची नुकसान भरपाई म्हणून मला आलाय फक्त 7 करोड रुपयाचा चेक. हे काय मला माहित नाही साहेब. मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर हे राखेंचं डबडं जाऊन त्यांच्या अंगावर बसून जाळून घेईन ना. जाळून घेईन ना. मी खरंच जाळून घेईन ना. कुणी काय बोलायलाच मागे ना हो. समजली आपली घुम्याला वगैरे बसली होती बाहेर. हो, साधं कुणी अडवायला बी आलं नाही. मग काय आला मला राग. घेतला हे राखेचं डबडा सावकाशच्या अंगावर बाधा बाधा ओतून. खरं तर ना मला मरायचं नव्हतं. पण गाडी कुणी लावली काही कळलंच नाही. भैया! मला भैया! मला असं कसं केलं तू भैया? मला उठ केलं भैया. आता माझं बाहेर पण कोण करत सांग केलं. मला भैया उठ की आता मी राखी तुला मला बाजूला भैया. अगं ये नसते अगं तू तरी सांग की गजाला वहिनी. एवढी वाईट नाही का तुम्ही काकू? शेवटचे दर्शन घ्या आपल्या समोर. माझी वाट बघू वाटली नाही बाई. माझ्या शिवाय घालवायला लागले होते त्याला बसणार. बसलाच नाही. दवाखान्यात चालवलं. म्हणजे संभाळून घेत आहे. तसं नाही. नाना कसली तरी स्कीम घेऊन आली. गेलेल्याच्या खर्चाला पैसे मिळणार आहेत ना. किती किती 15 लाख. बाया! मग मला खरं सांग ना. हा? मी कुणीच नाही बाई पडायची. आई बाबाच्या माघारी पडणार तुझी पडलं तुम्ही माझ्या. हळू बोल की. 4 चौघात घराने चहा घालू नका. मग माझ्या हिस्सा इथं बी हिस्सा पाहिजे का तुला? आता ते हिस्से मागू मागू तर पार मोकळं केलंस आम्हाला. ते तू बसून चाल दवाखान्यात. वर्षी आता देवा
समाजाची ही जाणणारे माणूस आपले नाना. बरोबर बोलले का नाना? समजा ठीक आहे आमचं पैसे काय पैसा करायला आमदार तुम्ही आले कुठे तू की पैसे चल बाबा, चल बाबा, चल बाबा. अरे काय काय अशी वळण बोलू करतोय, हा? अकराची पत्रिका आली आहे. बसणं सगळं व्यवस्थित. आया, सावधान गाडी. संवादादा तुम्ही परतिया 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 आलं का रडू? काय नीट गाठी, काय करतोय? सातारच्या भूमीवर शोककळाही पसरली पाटण गावावर शोककळाही पसरली पाटण गावावर शोककळाही पसरली पाटण गावावर म्या कुणाचं काय बी ऐकणार नाही लक्ष्मी. म्या जाणार म्हणजे जाणार. घेऊ दे घेऊ दे. लोक तर नावं ठेवायलाच असतात, त्याला काय आपल्याला फरक पडत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेव. आज जर हक्क मागायला गेलो नाही ना तर उद्या न्याय मिळाला ना रडती बसल्याला न्याय. कशाला काय बोलतेस, हा? ए, लक्ष्मी, इकडे रडू नका ना. म्या काय मरायचं चाललो होय तिकडे. अगं, या फक्त घाबरवणार आहे त्या. लोक काळजी करतात. अरे, एक काम कर. आज सहज चला ना, काहीतरी चांगलं तुम्हाला खायला बघ. मी हसता गेलो आणि हसता आलो. ए, लक्ष्मी, तुला नाही दिलं ना लावत जाऊ. नाही लावली ना म्हणलं ना मी जाऊ देतो लगेच बोलून. बरं. म्या आपल्या होणाऱ्या लेकराची आग घेऊन जातो. म्या परत येणार. परत येणार. अरे पुन्हा आली बाजू. होय दादा त्या टेम्पोचे ऍडव्हान्स आणि डिझेल भराय पैसे द्या. हा, देतो. हे घे. नाही, मी कुठं आलो होतो, इमान नाही, कळलं का? अहो त्याचं काय ना ते लहानपणी मला पायलट व्हायचं होतं ना. जातो म्हणजे आहे. चल, चल बाबा, बोल. लक्ष्मीला सकाळ धरणं काय खाल्लं नाही. अरे 2 जीवांची ती. जा आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये, जा. हा, बरोबर. हे, समजायला की वडा पाव. जा. हो नाना, एका वडापावने काय होणार आहे? वटाला ना पोटाला. होय होय ना, तुम्ही सगळ्यांना 2-2 वडापाव आणा. नाही म्हणजे सगळी दुःखात आहे मान्य, पण असे कोण जेवण पाणी सोडताय का? काय गं वर्षात? वय बरोबर आहे चांगलं आहे. हे, त्याचे पैसे माझ्याकडे आहेत. टाक. हे घे. असं बोलतो रे. बया बाप्यांचं बरं आहे बाई. मुरमुरची फुट्ट बी मुसायला काही सडकाला. घ्यायचं की बाप्याचा जन्म घेतला असता, पण माझ्या नवऱ्याला सकाळ संध्याकाळ ताटकून द्यायचं पुढ्या. इथं मी म्हणत नाही चिचू. आशा बाबी काय करणार असताना बहिणी विचार करणे को लागता है की बाई पण अशी का तशी टाकून तर देता येत नाही ना. आणि आता ही बघा की एक अक्षरात त्याचं नाव झालं की गं बया.
नाहीतर अनुदानाच्या यादीत तुमचं नाव डिफिकल्ट, व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. अरे मग काय करायचं आता? तुम्ही असं घाबरू नका. तुम्ही का नाही मला एक काम करा, 17 आणि 23 नंबरचा फॉर्म भरून द्या. ए, थांब थांब बाबा, ते लिहून घे, लिहून घे का पाहिजे? 17 आणि 23 नंबरचा फॉर्म भरून द्यायचा. हा. सोबत माड्याचे 2 फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि हा शेतीचा 7 इम्पॉर्टंट डॉक्स आहे बाबा, लिहून घ्या. छ्या, आईला आपला समज सरकार चाललाय का परीक्षा केंद्र? काही कळलं नाही. अरे मला वाटलं माणूस मेला सुट्टे बुवा. येगीचला चंबळ आहे. ते समजा सोड, काय काय बोलताय का ते नीट आहे. तुझ्या पुढं मागं आपल्यालाच कामाला येईल. बरोबर आहे, बरोबर आहे. डॉक्युमेंट कुठं झालं तुम्हाला तर माहितीच असेल. कसं आहे, खालची कामं करायची म्हणजे वरच्या लोकांना खुश करावं लागतो. आमचा साहेब त्याला खुश करायचं नाही. एक नॉमिनल अमाऊंटचं 20-25 हजाराचं पाकिट भरा. तुम्हाला सांगतो पाकिट भरल्यावर कामं कशी होत्या, झटपट पटापट. हे जर का असलं असेल ना तर नकोय बाबा मला अनुदान. अरे बाबा कशाला एवढा करून डोक्यात विचार करतो? जरा शांत राहा. हा? एवढं टिंकू, झुंबडू, गावी तो रांजलाय ना. अरे आता हत्ती करून शिकून राहिले बाबा. हा? अरे ते म्हणतो ना तसं करूच. अरे अनुदान घेऊनच येऊ बाबा. चल चल चल. हे पांडव, सांग पुढं काय. हा, तुम्ही एक काम करा, डॉक्युमेंट सांगितले ना तसे रेडीमध्ये ठेवा आणि मला आहे ना पहिलं पोलीस स्टेशनला जाऊ द्या. पंचनामा नाना, पंचनामा कसा पाहिजे? माहिती माहिती. पंचनामा पहिला बदलून घ्या आणि मग हे मला हॉस्पिटलला जाऊ द्या. होय. आणि ते ॲडव्हान्सचं बोलले ते कसं आहे बाबा, तुला सांगतो प्रायव्हेट गतीला कामं होते ना, पैसे दिले ना तुला. ए, हे घे. हा ना, आता दाखल्याचं काम आहे ना, सुपरफास्ट मध्ये करतो का नाही बघा. चला, ऑल द बेस्ट फॉर अनुदान. येतो. माहिती बघा. हे नाना मला एक पटलेलं नाही बघ तुझं. करायला लागतंय की तसं. ए पोरांनो, चला वरती. चला वरती लवकर. पैसे द्यायची गरज होती. मला माहिती होतं नाही. दुसरं काय नाही मिळालं? पेपर आहे 50 रुपये पाकिट, पण त्यात एकच जण खाऊ शकतो. इथं घामानं भरलेलं पण त्याला 20 रुपये किंमत मिळाली आणि एवढ्याच्या पाकिटात भरलेल्या मोकळ्याचे 50 रुपये. ए बाबा, अरे त्याला कशाला बोलतोय तू? हा? ए, गप्प बस ना. जा, जा. पुढे जा, मी आलो. चल. ए, पैसे. सांगू नको? जास्त बोलत जा रे. हो ना. हा. 20 रुपये दे ना, 20 रुपये. कशाला? अहो, अनुदान देतो की तुम्हाला. या, एकटा जातो का? देहाच्या या शिवारात पेरलंय मान, न्यायासाठी लढला संभाजीला बलिदान, न्यायासाठी लढला संभाजीला बलिदान, न्यायासाठी लढला संभाजीला बलिदान. म्हणून म्हणतो या ठिकाणी शोक कळाली पसरली पाटण गावावर, शोक कळाली पसरली पाटण गावावर, शोक कळाली पसरली पाटण गावावर. ए, ऐका. पोलीस स्टेशन होतं असं मी आज बोलणार. कळलं का? हो ना ना. आम्ही काय मुख काय होईल? आम्हाला बी येतंय बोलता. बाबा आले ना. बोलेल ते, बोलेल. ना ना, तुम्हीच बोल. नाही, चल, चल, चल. असं नाही ऐकणार. त्याला चांगल्याच खेचून काढा. काय सांगाय? अहो, साखळी चोरलं एवढं मारतात. तर माणूस मारल्यावर काय करतात? अरे डायरेक्ट फाशी. गाण्याला हल्लं म्हणतात. काय घे, सांग. बोला दोन्ही. काय कशाला बोलवलं? अहो साहेब, ते आमच्या सोबतच पाहिजे. ते आम्हाला अनुदान पाहिजे ना, हो. त्यासाठी पंचनामे कागद आम्हाला बदलून पाहिजे. सकाळी म्हटलं ना ते. विकलं नाही साहेब, मिटवलंय. पंचनाम्याची खोटी कागदपत्र देऊन ते प्रकार मिटवलंय. आणि आम्हाला विकवायचं नाही साहेब. आमच्या संपाचं
हे बघण्यासाठी जाळला एक निष्पाप जीव. काय बोलता तुम्ही गावचे सामाजिक कार्यकर्ते नाना हगवणे भी यात सामील. या. कोण रे? पडायचं मोठं भाऊ. काही चाललं का? गावच्या कारस्थानात सख्या भावाचा मोठा वाटा. हे बिलिया. साहेब तुम्ही तर लयच राग करताय आमच्यावर. हा? आमच्या गावच्या लोकांना तोंडाकडे बघा. मला वाटते का साहेब की कोणाला जाणीव? हा? हे बघा साहेब, हे प्रकरण तसं टाळू नका. आपण मिटवायची किती घ्या आणि तेवढी बोला. आज का वाटलो? आज का वाटलो का? ऑन ड्युटी पोलिसाला सगळ्या समोर लाच देतोस? ओ शिंदे, या सगळ्यांना अटक. लयच टाळून धरता हे प्रकरण. हा? मी तुमच्यासाठी तोडजोड सुरू आहे ना. तेच मिटवण्याची तडजोड सुरू आहे. अहो, असा विषय समजा समोर नाही बोलायचा. मी बोल आता भाऊ नाही कसं आहे झेडपी लढवलं पण केस पडली तर झेडपीचं तिकीट कॅन्सल होईल ना. माहिती आहे ना. मग तिकीट महत्वाचं असं तर आमचा इगो समजून घेऊन त्याला जपावं लागतं. किती मिळणार आहे अनुदान? 15 लाख. 20%. हा, बाकी 20% भरा. कागद बदलून देतो. चल चल. लवकर केलं. हे प्रकरण तुमचं तुम्ही मिटवा. अरे पण नाना सांग की साहेबांना आपण असं काही नाही केलं. अरे अनुदानापायी कशाला समजा गावाला शिक्षा? त्याला मी काय करू? हे बघ, मारामध्ये नका घेऊ. तुम्ही तुमचं काय ते बघा. अरे पण नाना तूच म्हणलेलं की अनुदान मिळणार म्हणून. आता तू म्हणला म्हणून एवढा टेम्पो केला गाव इथवर आणलं. आणि तुझ्याला जर सांगितलं त्याला तर बाकी वाटलं. मग आता माघार कशाला घ्यायचे ना? पण तुझ्या आनंदाला पाहिजे. माझ्यावर केस पडली तर झेडपीचं तिकीट जाईल का माझं? तिकीट जाईल माझी. गेलो तर पट्टी खाल्ली सोय. नाही आम्हाला कुठं माहिती होतं. 10 मिळवली म्हणून 17 घालवायला लागतात. नाहीतर मी असं माझ्या भावाला काय बोलला? हा? तुझ्या मला माझं तोंड उचलायला लावलं. याचं बोलायला लागलं ना तर. नाम चुकलंय बघ हवं तर पाय पडतो. तू एकदा साहेबांची बोली बघ की ना. गेली गेली केस. पैसा मागतोय तू. आणि मग तुझ्याजवळ आहे किती समजा समजा. बाबा, समजा ना समजे. मग आता आता काय? बघ तुम्ही तू काय केली? पण नाना मी कुठं आणणार पैसे? नवी आण. माझ्या डोक्याला ताप नको देऊ. अरे पण नाना नवी आण, जा ना. देवाची इथे. 50-50 हजार असतील तर दे. हे साहेबांचं पाकिट भरायचं. काय नाही माझ्याकडे मोकळी आली द्या. काय नाही म्हणजे अगं सकाळी तर भया भया करून बोंबलत होती ना तू. मग आता कोणी नाही का तू माड्याची? त्याला मिळणाऱ्या अनुदानामध्ये हिस्सा पाहिजे पण ते मिळवाय मदत करायला नकोय. काय नाही म्हणलं ना माझ्याकडं. तुला त्या मुंबईत राहण्याला सोपं वाटलं बहिणी? हा? अरे इथं तुमच्या स्वतःच्या जमिनी आहेत. जे पिकला ते खाऊ शकताय. पण त्या 10 बायकाच्या खोलीत ना 1 एकर रुपयाला मागलोय आम्ही. काय म्हणलं होतंस मला? चांगलं स्थळ आलंय. हुंडा नको म्हणतात म्हणून या लग्न नको म्हणताना मी माझं लगीन लावलं तर. एकदा
एकदा तरी बघायला हवं तर एक कशी आहे काय करते ना मग आता मला माझा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे अगं पण वर्षी संसारकडून काढलेलं कर्ज बी सोडलं. आता माझ्या खिशात एक दमडी कुठं भरू साहेबांना पाकिट नाही भरलं तर समजा गावाला आठ टाकतील. आपल्या बाई कशाला समजा गावाला त्याला काय करू काय बी समजायला नाही मला. पाया पडतो हो तुमच्या देतो त्याचं काय करणार एक सांगतो तू आता हे मड घेऊन हॉस्पिटलला जा तिथं पीएम करायचं म्हणून स्पेशल डॉक्टर बोलवणार त्यांना वेगळे पैसे देणार मला सांग सळलेल्या म्हणायचं काय पीएम होणार आणि जरी झालंच तरी जे वरच्यांनी ठरवलंय ना तेच कागदावर लिहून येणार माझं एक पाकिट द्यायला तुझ्या नाकी नवाले पुढे जाऊन तू पुन्हा कोणाला आणि किती किती पाकिटं देणार अरे याच्यापेक्षा जास्त वजनाची पाकिटं वरपर्यंत पोहोचलेत बाबा पीएमचे नाही पण कांद्याचे मिळतील शासनाचे मिळतील ना पैसे. अनुदान म्हणजे काय सोपी गोष्ट वाटली तुला बघ करोडामध्ये एखाद्याला मिळतंय ते लई मोठी प्रोसिजर असते अनुदान मिळेपर्यंत ना तुमच्यातले 3-4 गचकतील माझं आई पोलीसवाला म्हणून नाही एक मोठा भाऊ म्हणून सांगतो जर का तू शहाणा असशील तर हे मड उचल आणि सरळ गावाकडे जाऊन माती कर त्याची नाहीतर ना अख्ख्या गावाला अटक ये ऑर्डर आहे तशी कळलं काय एक ओ शिंदे येस साहेब थोडा त्यांना ठीक आहे रे शेतीच्या भावासाठी बळीच्या राज्यासाठी लढला संभार दादा लढला संभार चढला संभार दादा लढला संभार जीवाचं रान केलं जीवाचं रान केलं संभार माझा संभार जीवाचं रान केलं देहाचं दान दिलं लढला संभार दादा लढला संभार लढला संभार दादा लढला संभार लढला संभार दादा लढला संभार चांगला नाही मिळाला. तू मेल्यानंतर मी कुठं कुठं आणि किती वेळ मेलास याचा हिशोब काही लागल. अनुदान म्हणजे मदत असते ना अहो मग या मदतीच्या यावर माणुसकी जन्माला यायला पाहिजे. मग माझ्या ती लालच कुठून पैदा झाला. माणसं हवेवर जगत्यात आणि हवेपेक्षा जास्त आशेने
आशा पाहिजे ना, माणसाला आशा पाहिजे, पण त्या आशेचा बदल जर का टक्केवारीत व्हायला लागला ना, मग त्या दलाली होणारच. आणि या दलालीच्या बाजारात फक्त कट कमिशन टक्के एवढंच दिसत. म्हणले मड पेरा पैसा वर, आम्ही हलकट वय म्हणलो आणि कर्ज उगवून बसू. जीवा भावाचा आणि मालाचा मी भाव गमावून बसू. भाऊ, पण मला एक कळणार आहे, मला काळी कोणी लावली? त्याचा काय बी उपयोग झाला नाही बघ. अरे उपयोग होणार नाही कसा? मी आधी मी भिकारला होतो आणि आता मी भिकारलाच आहे. आता माझ्यासोबत तू बी भिकारला झाला.